नमस्कार मंडळी, शुभ प्रभात. मी प्रवीण प्रिन्सेस आर्यू चॅनल ते सर्वांचं स्वागत करत आहे. तर मंडळी, आज आहे 15 ऑगस्ट. आता आम्ही आवरलेलो आहे. तर आवरून आम्ही सोसायटीमध्ये कार्यक्रम आहे तर तिथं चाललेलो आहे मंडळी. तर बघू शकता खूप छान कार्यक्रम असतो. तर तुम्हाला प्रत्येक कार्यक्रम जो आहे तिथं डान्स असतात, तर सिंगिंग कॉम्पिटिशन असते, पेंटिंगची कॉम्पिटिशन असते, अशा भरपूर गोष्टी असतात आणि बरेच जे आहेत वयस्कर लोकांची गाणी होतात. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ना सगळ्या, तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मंडळी, व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे बघा. बघू शकता आरवी आमची तयार झालेली आहे, झेंडा वगैरे घेतलेला आहे. तर आता आम्ही जाणार आहोत थोड्याच वेळामध्ये मंडळी. बाय बाय. तर मंडळी, आजचं बाहेरचं वातावरण बघू शकता, ढगाळ वातावरण आहे, खूपच छान वातावरण आहे, गारवा आहे मस्तपैकी हवेमध्ये. तर बघू शकता ढग किती आलेले आहेत आणि यायला चालू झालेले आहेत. तर पाऊस कधीही येऊ शकतो मंडळी, असं आजचं वातावरण आहे. मंडळी, आम्हाला खूपच वेळ होत आहे. तर बघू शकता खाली कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. तर सर्वांचे छोट्या छोट्या मुलांचे गाण्याचे कार्यक्रम चालू झालेले आहेत. आता डान्स पण होणार असतील. तर मंडळी बघू शकता आता मी आवरलेलो आहे. तर प्रिया आणि मुलांचं आवरायचं राहिलेलं आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं बाहेर थांबलेलो आहे. तर त्यांचं आवरल्यानंतर आम्ही लगेचच जाणार आहोत खाली. कार्यक्रम जो आहे तो खूपच छान कार्यक्रम आहे, सुरुवात झालेलीच आहे कार्यक्रमाला. बघूया आता काय होते. समोर जो आहे तो मंडळी कार्यक्रम चालू आहे. आरवी भैयाची गडबड चालू आहे. मी दोघांना पण घेतलेलं आहे, कारण दोघं पण माझ्यासोबतच येणार होते. तर मंडळी बघू शकता आम्ही पोहोचलेलो आहे. तर भैया जो आहे तो जरा ओरडत होता, त्याच्यामुळे त्याला मी उचलून घेतलेलं आहे, कारण त्याला पलीकडलं काय दिसत नव्हतं. तर बघू शकता मंडळी कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. आरवी वरती कर, वरती करणार मी. आजचा दिवस ना मंडळी खरंच खूपच अभिमानाचा दिवस आहे, 15 ऑगस्ट. तर आपल्या प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस असल्यामुळं हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाही आहे, तर लाखो लोकांच्या बलिदानामुळं आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्याच्यामुळं आपण इतका एन्जॉय करू शकतोय. आणि ना आज आपल्या शाळांमध्ये, गल्ल्यांमध्ये, चौकामध्ये देशभक्तीच्या गाण्यांनी, कवितांनी आणि नृत्यांनी वातावरण भरून गेलेलं असतंय. तर लहान मुलांचं तर बघू शकता मंडळी, चेहऱ्यावरचा निरागस उत्साह बघू शकता मंडळी. आमच्या आरवी वंदे मातरम, आरवी वर झेंडा, झेंडा वर धरायचा असतो. तर मंडळी आता आम्ही घरी आलेलो आहे. तर आम्हाला खाऊ पण भेटलेला आहे, म्हणजे प्रत्येकाला खाऊ दिलेला आहे. तर असा खाऊ आहे, वरती लिहिलेला आहे बॉक्सच्या, मला वाटते बर्गर. तर आपण बघूया खोलून आतमध्ये काय आहे. तर मंडळी बघू शकता गुलाबजामुन आहे आणि इथं मला वाटते कचोरी पण आहे आणि थोडेसे चिप्स आहेत. तर असे 3 बॉक्स आम्ही आणलेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर आलेलो आहे, कारण आज गेटअप खूप चांगला केला होता आरवी आणि भैयानं 15 ऑगस्ट निमित्त. तर बघू शकता त्यांचे व्हिडिओज करण्यासाठी मी थोडंसं बाहेर आलेलो आहे, कारण हे रोज रोज सीन आपल्याला बघायलाच मिळत नाही, म्हणून मी आलो. त्याच्यानंतर मंडळी आम्ही आलेलो आहे घरी. तर घरी बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल, इथं फुटाणे वाटाणे बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे प्रियाचा. तर बघू शकता शेंगदाणे टाकलेले आहे मिठामध्ये, आणि इकडे जे आहे ते आपले हरभरा आहे गावाकडला, तर ह्याचे फुटाणे बनणार आहेत. आणि इकडे शेंगदाणे आहेत, ह्याचं जे आहे ते खारे शेंगदाणे बनणार आहेत, म्हणजे की दुकानमध्ये असतात तसे थोडेसे बनलेले आहेत मंडळी. बघू शकता किती छान झालेले आहेत. त्याच्यानंतर आरवी भैयाची गडबड चालू झालेली आहे, आम्हाला पेंटिंग करायचं आहे, पेंटिंग करायचं आहे. तर मी त्यांना पेंटिंग करायला दिलेलं आहे. तर भैया कसा पण पेंटिंग करतोय, तरी पण तुम्ही बघू शकता. बाहेरचं वातावरण पावसाचं होतं ना, थोडंसं आता पावसाचं वातावरण कमी झालेलं आहे, म्हणजे अंधार पडल्यासारखं वाटतोय, पण नाही आहे पावसाचं वातावरण. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं अजून बाहेर गेलेलो आहे. तर बाहेर ह्याच्यासाठी गेलेलो आहे की डीमार्टला आलेलो आहे. डीमार्टला आल्यानंतर थोडंसं आतमध्ये म्हणजे थोडंसं घ्यायचं होतं आम्हाला, थोडंसं काम पण होतं, त्याच्यामुळे आम्ही आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता मंडळी, आता आतमध्ये चाललेलं आहे. त्याच्यानंतर डीमार्टवरून बाहेर येताना मस्तपैकी फळं घेतलेली आरवी भैयासाठी.